आज बघा खूप ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि पावसाचा पाऊस आज पडत आहे. थेंब थेंब पडायला लागला आहे. तर अवकाळी पाऊस याला म्हणतात. अवकाळी म्हणजे कसं, ज्यावेळेस श्रावण महिना असतो, ज्यावेळेस पावसाचे दिवस असतात, त्यावेळेस पाऊस नाही पडणारा हा अवकाळी पाऊस. ह्या पावसामुळे आंब्याला फळं आलेले, आणि तुम्हाला सांगते आंब्याला फळं आलेले व पडतात पाऊस पडल्यामुळे. हे किती काळं काळं घणं असं काळंभोर आभाट झालेलं आहे. खूप काळंभोर असं आभाट आलेलं आहे भरून. खूप वारा बी सुटलेला आहे. आणि हे बघा आंब्याचं झाड. तर आता बघा हे आंब्याच्या झाडाला अशा सुंदर अशा कैऱ्या लागल्या आहे. थोडे थोडे फुलं, बार आलेला आहे. तर हा बघा बार, आता इतका छान बार आला. जर आज पाऊस पडला तर ह्या बाराचं बघा कसं होईल, सर्व बार पडल्या जाईल. म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे कसा असतो, अवकाळी पाऊस म्हणजे ह्या पावसामुळे नुकसान होणं, त्याला म्हणता अवकाळी पाऊस. तर बाई ते किती छान बार लागला आहे. पूर्ण आंब्याला बार लागलेला आहे. छोट्या कैऱ्या बी आलेल्या आहे आणि बार बी लागलेला आहे. आणि त्याच्यात बघा असं आभाट भरून आलेलं आहे. तर या आभाट इतकं घनदाट काळंभोर होऊन आलेलं आहे, गरजत बी आहे. तर त्याच्यामुळे असं वाटतं पाऊस पडला म्हणजे आंब्याच्या छोट्या कैऱ्या बी पडून जातील. आणि हा जो बार आलेला आहे, फुलं आलेले आहे आंब्याला, आणि ते बी पडून जातील. म्हणजे कसं समजलं का तुम्हाला, म्हणजे अवकाळी पाऊस याला म्हणता अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे फळं सर्व नुकसान होऊन जाते अवकाळी पावसामुळे. हे बघ कैऱ्या किती छान आलेल्या आहे. तर ह्या अवकाळ्या पावसामुळे पूर्ण बार वगैरे म्हणजे फळं वगैरे आंब्याचे पडून जातील. आणि अशी छान अशी पालवी बी फुटलेली आहे आंब्याच्या झाडाला. त्या बाजूला जांभूळचं झाड आहे बघा, हिरवगार जांभूळचं झाड. त्याला बी खूप छान चैत्री मासची पालवी फुटलेली आहे उन्हाळ्याची, पडझड पानं पडून. आणि इतकं छानपैकी असं हिरवगार हे जांभळाचं झाड झालेलं आहे. तर आता जांभळाचं तर काही नुकसान नाही, जांभळाला काही जांभळं आलेले नाही. पण आता ह्या कैऱ्या आंब्याला खूप असे छोटे बार बी लागलेले आहे, कैऱ्या बी लागलेल्या आहे. जर ह्या अवकाळी पावसामुळे तर ह्या कैऱ्या बी पडू शकता. आणि गव्हाचं बी नुकसान होईल. शेतामध्ये गहू आलेले त्यांचं बी नुकसान होईल आणि कैऱ्यांचं बी नुकसान होईल. खूप यावर्षी बार लागलेला आहे, खूप कैऱ्या आलेल्या आहे झाडांना. तर आजचं बघा हे वातावरण असं खूप घनदाट असं काळंभोर आभाळ आलेलं आहे. आता बघा तसं, तर मी तर म्हणते माझ्या आंब्याच्या झाडाचं आज फळांचं आता नुकसानच होणार आहे. सर्व काही फळं पडणारच आहे. इतके सुंदर फुलं आलेले. आज जर पाऊस चांगला असा घनदाट पडला तर पूर्ण फुलं बी पडून जातील आणि छोट्या कैऱ्या आलेल्या त्या बी पडून जातील. धनुष्य पडत आहे, अशी लालसर रेग आहे. आता इंद्रधनुष्य पडत आहे आणि वीज बी थोडी चमकत आहे. तर आज तर पाऊस पडणारच आहे. वातावरण जसं पावसाचं पूर्ण भरून आलेलं घनदाट काळंभोर आभाळ झालं आहे. आभाळ गरजत बी आहे. त्याचं वातावरण खूप म्हणजे असं हे झालं आहे, अवकाळी पावसाचं वातावरण झालं आहे. तर अवकाळी पाऊस म्हणजे हा नुकसानच करतो. कारण अवकाळी पाऊसच नाव पडलेलं आहे त्याचं. कारण मोसम नसणाऱ्या पावसात बरसणारा हा अवकाळी पाऊस. कारण ह्या दिवसात ऊन असतं, पाऊस पडण्याचं हे नसतं. तर त्याच्यात पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस. तर हे बघा आता झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांचे बरेचसेच नुकसान होईल. गहू सोंगायला आले काही. आता पावसामुळे पूर्ण असं हे होऊन गेलं आहे. ढगामध्ये बगळे कसे पळत आहे. हे बघा पाऊस वाजायला लागल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे पक्ष्यांची किलकलाट झालेली आहे झाडावर खूप. ज्याच्या त्याच्या कोप्यामध्ये त्याचे पूर्ण असे कोप्यामध्ये जात आहे. पक्ष्याला सुद्धा त्याच्या घराची तयारी बघावं लागते पावसामुळे. हे बघा, हे बघा बगळे, चिमण्या, कावळे
हे आज आभाट आल्यामुळे सर्व पक्षी असे किलकिल किलकिल करायला लागले. आभाट बी खूप भरूनच आलेलं आहे. हे बघा ढग बी किती गरगडत आहे. विजा बी पडत आहे. वीज पडत नाही पण वाजत आहे, गडगड करत आहे वीज बी. तर आमचं पिंपळाच्या झाडावर बघा किती पक्षी बसलेले, सगळे कलकलाट चालला आहे. ते बघा पक्ष्यांचा, हे बघा किती कलकलाट चालला आहे. आज पावसाचं वातावरण म्हणजे वातावरणच झालं आहे खूप अवकाळी पावसाचं. हे पक्षी कसे शोधतात त्यांचे घरटे. चिव 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 सगळीकडे झालेले आहे पावसामुळे. आता ह्या आंब्याच्या झाडाचे सर्व फळं, बारीक बारीक कायऱ्या आलेल्या सर्व आता पडतील की काय ते काय सांगता येत नाही. हे कसा गरजत आहे. जो गरजता है वो बरसता है. जो गरजत आहे तो पडत आहे आणि जो गरजत नाही तो पडत नाही. त्या पद्धतीने अवकाळी पाऊस हा गरजत आहे आज. छान असा आंबा बहरला होता ह्या वर्षी. म्हटलं बरेचसे फळं लागले, छोटे छोटे खूप असे छान फळं लागले. आणि आता ह्या पावसामुळे सर्व फळं वाऱ्या वावदानाने सर्व फळं पडून जातील. जे राहिले ते राहतील आणि जे नाही राहिले ते गेले. तर ह्या पद्धतीने अवकाळी पाऊस आज सुरू होत आहे. पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे. हे बघा खूपच घनदाट भरलेलं आहे. हे काळं बोर आभाळ झालेलं आहे आणि घनदाट असा आभाळ भरलेला आहे. पडणार म्हणजे येणारच. वारा वावदून सुटलेला आहे. विजा बी थोड्या कडकडत आहे. हे आंब्याचे बार आता याला खूप कैऱ्या लागलेल्या आहे आंब्याच्या झाडांना. हे बघा कैऱ्या कशा लागलेल्या आहे. बाबा 4-4, 5-5 अशा गुच्छाच्या कैऱ्या मस्त छान अशा लागलेल्या आहे. पण आता हे पावसामुळे काय सांगता येत नाही काय होतं आणि काय नाही. हे छोट्या अशा मस्त कैऱ्या लागून गेल्या. पण आता हे पावसामुळे काय निसर्गाचा नेम काय होतं काय नाही. तर यालाच म्हणतात अवकाळी पाऊस. जो पाऊस अन्नधान्याचं याचे सगळे नुकसान करतो त्याला अवकाळी पाऊस असे म्हणतात. तर चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पावसाचे रमणीय निसर्गरम्य हे वातावरण दाखवले आहे. निसर्गाचा नेम कसा असतो, कधी अवकाळी बी पाऊस पडणं, कधी बिना मोसम नसताना पडणं, त्याला अवकाळी पाऊस म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हे बघा किती छान अशा कैऱ्या. जर असा सुसाच्यासारखा वारा सुटला तर पूर्ण कैऱ्या पडून जातील, त्यांचं नुकसान होईल. काही लोकांचे गहू सोंगाईवर आले, गव्हाचं नुकसान होईल. तर आता बघा हे ह्या पद्धतीने अवकाळी पाऊस.